जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. दशक तिसरा. समास पहिला. जन्मदुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्मभयाचा डोंगर चढेना ऐसा. जन्मकर्माची आटणी, जन्म पातकांची खाणी, जन्मकाळाची जाचणी नीच नवी. जन्मकुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्मभ्रांतीचे पडळ ज्ञानहीन. जन्मजीवासी बंधन, जन्म मृत्यासी कारण, जन्म हेची अकारण गथा गोवी. जन्मसुखाचा विसर, जन्मचिंतेचा आगर, जन्मवासना विस्तार विस्तारला. जन्मजीवाची अवदसा, जन्मकल्पनेचा ठसा, जन्म लावेचा वळसा ममता रूप. जन्ममायेचे मैदावे, जन्मक्रोधाचे विरावे, जन्ममोक्षास आडवे विघ्न आहे. जन्मजीवाचे मीपण, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. जन्मविषयांची आवडी, जन्म दुराशेची बेडी, जन्मकाळाची काकडी भक्षिता आहे. जन्म हाची विषमकाळ, जन्म हेची ओकटी वेळ, जन्म हा अति कुश्चिळ नरकपतन. पाहता शरीराचे मूळ, या ऐसे नाही अमंगळ. रजस्वलेचा जो विटाळ, त्यामध्ये जन्मयासी. अत्यंत दोष ज्या विटाळा, त्या विटाळासाची पुतळा, तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे. रजस्वलेचा जो विटाळ, त्याचा आळोन झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर हे. वरी वरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडिताच नये. कुंड धुता शुद्ध होते, त्यास प्रत्ययी धुई जेते, तरी दुर्गंधी देहाते शुद्धता नये. अस्थिपंजर उभविला, सिरा नाडी गुंडाळिला, मेदमासे सरसाविला सांदो सांदी भरुनी. अशुद्ध शब्दे शुद्ध नाही, तेही भरले असे देही, नाना व्याधी दुःखे तेही अभ्यंतरी वसती. नरकाचे कोठार भरले, आत बाहेरी लिडबिडले, मूत्र पोतडे जमले दुर्गंधीचे. जंत किडे आणि आतडी, नाना दुर्गंधीची पोतडी, अमूप लवथवीती कातडी कंटाळवाणी. सर्वांगास सीर प्रमाण, तेथे बळसे वाहे घ्राण, उठे घाणी फुटता श्रवण, ते दुर्गंधी न घवे. डोळा निघती चिपडे, नाकी दाटती मेकडे, प्रातःकाळी घाणी पडे मुखी मळा सारिखी. लाळ थुंका आणि मळ, पीत श्लेष्मा प्रबळ, तयास म्हणती मुख कमळ चंद्रासारिखे. मुख ऐसे कुश्चिळ दिसे, पोटी विष्ठा भरली असे, प्रत्यक्षास प्रमाण नसे भूमंडळी. पहिल्या 10 ओव्यांमध्ये श्री समर्थांनी मानवी जन्म या घटनेची तत्वज्ञानदृष्ट्या आणि स्वरूपानुभवाच्या पार्श्वभूमीवर लक्षात येणारी लक्षणे सांगितली आहेत. अव्यक्त अवस्था ही आपली स्वाभाविक स्थिती आहे. देह धारण करून व्यक्तामध्ये येणे म्हणजे खाली घसरणे आहे. त्यामुळे अपूर्णपणाच्या सर्व अडचणी सोसाव्या लागतात. दृश्याच्या ताब्यात जावे लागते आणि समाधान राखणे कठीण जाते. जन्म म्हणजे दुःखरूपी वृक्षाचा अंकुर होय. वासना जन्माचे बीज आहे. जगातील दुःखाचे मूळ कारण तीच आहे. पण ती सूक्ष्म असते, गुप्त असते. जन्म तिचे दृश्य रूप होय. अंकुर हा प्रारंभ आहे. तो जसजसा वाढतो तसतसे त्यातील दुःख प्रकट रूप धारण करते. जन्म म्हणजे शोकाचा समुद्र आहे. सर्व काळी सर्व ऋतूंमध्ये समुद्र पूर्ण भरलेला असतो. त्याचप्रमाणे मानवी जीवन सर्व काली सर्व ठिकाणी दुःखाच्या खाऱ्या पाण्याने भरलेले असते. जन्म म्हणजे कधीही न चळणारा भीतीचा डोंगर. मानवी जीवनात भय खोलवर रुतून बसलेले आहे. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी जीवनातील भय काही केल्या हलत नाही, मागे पुढे होत नाही. मग नाहीसे होण्याची गोष्ट तर दूरच राहते. जन्म म्हणजे कर्माची मूस आहे. जीवाच्या सर्व कर्मसाठ्यांपैकी काही भाग भोगण्यासाठी जीव जन्म घेतो असे वेदांत म्हणतो. कर्म सूक्ष्म अवस्थेत असते. त्याचा भोग होण्यासाठी आश्रय म्हणून देहाची जरूर लागते. म्हणून सूक्ष्म कर्म देहरूपी आकार घेऊन जन्म पावते. अर्थात जन्म कर्ममय आहे. जन्म म्हणजे पापाची खाण आहे. भगवंताचे स्मरण ते पुण्य व त्याचे विस्मरण ते पाप होय. भगवंत अदृश्य तर जग दृश्य आहे. दृश्याचा जोर मोठा विलक्षण असतो. जगात जन्म आल्यावर दृश्याच्या दडपणाखाली जीव भगवंताला विसरूनच जातो. त्याला विसरून केलेले सगळे पापच होय. जन्म म्हणजे काळाचा नित्य नवा
जाच आहे. दृश्यांमध्ये क्षणाक्षणाला बदल घडवून आणणारी शक्ती ती काळ होय. काळाचे तोंड नेहमी विनाशाकडे असते. रोज नवीन बदल वा नवा पाश पुढे वाढून ठेवतो म्हणून काळ जाच करतो. जन्म म्हणजे कुविद्येचे फळ होय. कुविद्या म्हणजे अज्ञान. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत वासना असते व वासना असते तोपर्यंत जन्म घेणे चुकत नाही. जन्म म्हणजे लोभाचे कमळ होय. लोभ म्हणजे आसक्ती. लाकूड कोरणारा भुंगा जसा कमळात अडकून पडतो तसा ब्रह्मस्वरूप जीव आसक्तीत गुंतून देहात जन्म घेतो, देहात अडकून पडतो. जन्म म्हणजे ज्ञानहीन भ्रांतीचा पडदा होय. जन्म येण्याच्या अगोदर जीवाला स्वस्वरूपाची जाणीव असते, त्याचे ज्ञान स्वच्छ असते. जन्म येऊन जगाचे वारे लागले की स्वरूपाची नेणीव निर्माण होते. मी देह आहे हा भ्रमाचा पडदा ज्ञानावर पडून जीव भ्रमतो. जन्म म्हणजे जीवाचे बंधन होय. देह धरला की देहाच्या मर्यादा जीवावर लादल्या जातात. जीव आपले स्वातंत्र्य गमावून बसतो. बंधनातच तो जगतो व बंधनातच देह ठेवतो. जन्म हे मृत्यूचे कारण होय. जन्म व मृत्यू परस्परावलंबी किंवा सापेक्ष घटना आहेत. एक असेल तर दुसरे असते, म्हणून जन्म आला की मागोमाग मृत्यू देखील येतो. जन्म म्हणजे दृश्याच्या गुंतागुंतीत विनाकारण गुरफटणे होय. सूक्ष्म शरीर दृश्यात येण्याची धडपड करते म्हणून जन्म येतो. दृश्य अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचे आहे. एकदा त्यामध्ये अवतरल्यावर सामान्य माणूस त्यात गुरफटूनच जातो. मग त्यापासून जीवाला फार दुःख होते. पण हे सगळे ओढवून घेण्याची जरुरी होती का? अर्थात नाही. जन्म म्हणजे सुखाचा विसर होय. आपल्यापाशीच आपले सुख आहे हे विसरल्याने जीव देहाच्या द्वारे बाहेरून सुख मिळवण्याची धडपड करतो. ही धडपड जन्माच्या मुळाशी आहे. जन्म म्हणजे चिंतेचा मळा होय. चिंता ही भीतीची प्रिय कन्या आहे. जेथे भय तेथे चिंता असायचीच, म्हणून मानवी जीवनात अमाप प्रमाणात चिंता पिकते. जन्म म्हणजे वासनेचा मोठा विस्तार होय. वासना जन्मास कारण होते, पण ती सूक्ष्म असते, मुकुलित असते. देह मिळाल्यावर मग ती भरमसाठ वाढते. ती स्वर्गलोकापर्यंत सुद्धा पोचते. जन्म म्हणजे जीवाला स्वरूपापासून खाली ओढणारी किंवा स्वानंदापासून बाहेर काढणारी अवस्था होय. जन्म आला की जीव स्वस्वरूपापासून च्युत झालेला असतो. जन्म म्हणजे कल्पनेचा छाप अथवा शिक्का होय. कल्पना हेच मुळात दृश्य सृष्टीचे कारण आहे. मी देह आहे ही सूक्ष्म कल्पना जीवाला जन्मास घालते. जीवावर कल्पनेचा छाप असतो. जन्म म्हणजे ममतारूप डाकिणीचे झपाटणे होय. माझेपणाच्या वृत्तीने एकदा का जीव गुंतून गेला की तिचा अंमल सुटता सुटत नाही. मेल्यावरही ती सोडत नाही. जन्म म्हणजे मायेने केलेले कपट होय. दृश्य खरे दिसते पण खरे नसते. पण मायेच्या लीलेने जीव फसतो व सत्यबुद्धीने दृश्याच्या नादी लागतो. ही देहबुद्धी मायेचे कपट होय. जन्म म्हणजे रागाचे वीरपण होय. अगदी कोवळ्या तान्ह्या बाळापासून ते अगदी सुज्ञ वृद्धापर्यंत कोणीही माणूस क्रोधाच्या तावडीतून सुटलेला नसतो. जन्म म्हणजे मोक्षाला आडवे येणारे विघ्नच होय. अविद्येमुळे जीवाला जन्म येतो आणि अविद्याच मुळी आत्मबुद्धीच्या म्हणजेच मोक्षाच्या आड येते. जन्म म्हणजे जीवाचे मीपण होय. वास्तविक भगवंताच्या सत्तेनेच जीवाचे सर्व व्यवहार होतात. तो भगवंताचाच आहे. ते सोडून तो वेगळा झाला की द्वैत निर्माण होते आणि जीवास जन्म येतो. जीव मीपणाने वेगळा होतो. जन्म हा अहंतेचा गुण होय. मीपणा कार्यप्रवण होतो तेव्हा अहंकार पुढे येतो. अहंकार म्हणजे दर्शनी मीपणा समजावा. अर्थात अहंकार जीवाला जन्म घेण्याकडे ढकलतो. जन्म म्हणजे ईश्वराचे विस्मरण होय. ईश्वराचे स्मरण म्हणजे विद्या, तर त्याचे विस्मरण म्हणजे अविद्या. अविद्येतून वासना उमटते आणि वासनेपोटी जन्म येतो. जन्म म्हणजे विषयांची आवड होय. विषय शब्दाचा अर्थ विशेषण सिंचन्ति इंद्रियाणि मनश्च, ज्यांच्या ठिकाणी इंद्रिये व मन बुडून जातात, मग्न होतात असे पदार्थ म्हणजे इंद्रियभोग, अर्थात देहातून सुख घेण्याची स्वाभाविक आवड होय. जन्म ही दुराशेची बेडी आहे. कधी तृप्त न होणाऱ्या आशेच्या साखळीने माणूस जणू काय बांधलेला असतो. जन्म म्हणजे काळाची काकडी असून तो ती खातो. माणूस जितक्या सहजपणे काकडी खातो तितक्याच सहजपणे काळ शरीर खाऊन टाकतो. जन्म हाच वाईट काळ होय. भगवंताचा विसर पडणे हाच जीवाचा वाईट काळ समजावा. जन्म हीच वाईट वेळ होय. देह हेच मुळी सगळ्या दुःखांना आमंत्रण
आमंत्रण असल्याने ते कोणत्याही वेळी जन्मले तरी दुःख दिल्याशिवाय राहत नाही. जन्म म्हणजे घाणेरड्या नरकात पडल्यासारखे आहे. आत्मबुद्धी लोपून देहबुद्धीत घसरणे हे स्वर्गातून नरकात पडण्याप्रमाणेच समजावे. पुढील 18 ओव्यांमध्ये श्री समर्थ शरीराच्या जन्माची क्रिया व त्याचा मालमसाला वर्णन करतात. ते वाचून शरीराची किळसच येते. हा देह कसा उत्पन्न होतो हे पाहायला गेले तर त्यासारखे दुसरे अमंगळ काही नाही असे खात्रीने वाटेल. स्त्रियांच्या विटाळापासून शरीर तयार होते. विटाळ अतिशय अशुद्ध मानतात. देह त्या विटाळाचा पुतळा आहे. त्याला कितीही स्वच्छ केला तरी अखेर घाणेरडाच राहणार. त्याला निर्मळ ठेवण्याची हौस पुरणार नाही. स्त्रीचा विटाळ दाट होत जाऊन अखेर गोठतो. त्या गोठलेल्या विटाळाचे हे शरीर बनते. शरीर वरवर सुरेख आणि आकर्षक दिसले तरी आतमध्ये घाणीचे पोतडेच आहे. चांभाराची चर्मकुंडी अति घाणीने दुर्गंधीने भरलेली असते. तिचे झाकण उघडण्याची सोयच नाही. त्याप्रमाणे देहाची अवस्था आहे. त्याच्या आत पाहण्याची सोय नाही. कुंड धुतले तर स्वच्छ तरी होते. देहाला रोज धुवून काढले तरी दुर्गंधीने घाणीने भरलेले हे शरीर निर्मळ होत नाही. देह कसा तयार केला पहा. हाडांचा सापळा उभा केला, त्याला शिरा व नाड्या गुंडाळल्या, प्रत्येक सांध्यात चरबी व मांस भरून त्याला चांगला फुगविला. रक्ताला मुळी अशुद्ध असेच म्हणतात. अर्थात ते शुद्ध नसते. ते देखील देहात भरलेले आहे. शिवाय अनेक रोग व अनेक प्रकारची दुःखे यांची देहात वस्ती आहे. शरीर म्हणजे आत बाहेर घाणीने लडबडलेले, बरबटलेले व नरकाने भरलेले कोठार आहे. शरीर म्हणजे दुर्गंधीने भरलेली मुताची पिशवी आहे. शरीरात जंत व किडे असतात. आतडी म्हणजे अनेक प्रकारच्या घाणीने भरलेली पिशवी आहे. शरीरात गलिच्छ कातडे सगळीकडे लोंबत असते. सर्व अवयवांमध्ये डोके श्रेष्ठ आहे. त्याला उत्तमांग म्हणतात. पण तेथे नाकातून शेंबूड वाहतो आणि कान फुटला तर त्यातून येणारा दुर्गंध सहन होत नाही. डोळ्यातून चिपडे निघतात. नाकामध्ये मेकडे दाटतात. रोज सकाळी तोंडातून विष्ठेसारखी घाण पडते. ज्या तोंडामध्ये लाळ, थुंकी, इतर घाण आणि पिवळा व दाट शेंबूड असतो त्याला कमळाची आणि चंद्राची उपमा देतात. तोंड असे घाणेरडे तर पोटामध्ये विष्ठा भरलेली असते. या गोष्टी प्रत्यक्षच आहेत. त्यांना दुसऱ्या प्रमाणाची गरज नाही. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.